नमस्कार मित्रांनो, आपल्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा शिरा। सर्वप्रथम त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात। 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी गरम दूध, काजू, बदाम, मनुका कट करून घेणे, 1 सफरचंद साल काढून बारीक तुकडे करून घेणे आणि इलायची पूड। चला तर मग बनवूयात आता सफरचंद शिरा। सर्वप्रथम 1 वाटी बारीक रवा घेऊन बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तूप घालून तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊयात। जेवढा वाटी रवा तेवढीच वाटी आपण तूप घेतलं आहे। सोबतच रवा भाजत असताना आपण 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर सफरचंदाचे काप घालून व्यवस्थित परतून घ्यावं। पाणी गरम झाल्यावर त्यात घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। पाणी शक्यतो गरमच घालायचे आहे, म्हणजे त्यात गाठी होत नाही। त्यानंतर त्यात 1 वाटी गरम दूध घालून पुन्हा हलवून घ्यावं। आता आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। जेवढा रवा घेतला आहे तेवढीच साखर घेतली आहे, जेणेकरून शिरा व्यवस्थित पाहिजे तसा गोड होतो। आता हे सगळं एकत्र पुन्हा नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ तो वाफवून घेऊयात। आता याला छान अशी वाफ आलेली आहे। त्यानंतर आपण शिऱ्यामध्ये इलायची पूड घालणार आहोत, जेणेकरून त्याचा एक वेगळाच स्वाद आणि वेगळीच अशी चव शिऱ्यामध्ये उतरणार आहे। सगळ्यात शेवटी निम्मे ड्रायफ्रूट्स कट करून शिऱ्यामध्ये घालायचे आहेत आणि निम्मे वरून गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत, ज्यामुळे शिऱ्याची चव अगदी अप्रतिम लागते। आता आपला गरमागरम सफरचंद शिरा खाण्यासाठी तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपलं किचन या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।